म्हैसाळ पाठोपाठ आता कोल्हापुरातही गर्भलिंग निदान चाचणी पर्दाफाश झालेला आहे। गर्भलिंग तपासणी प्रकरणी एकाला कोल्हापुरातून अटक देखील करण्यात आली आहे। राधानगरीच्या जंगलातही गर्भलिंग तपासणी करणारं रॅकेट उघड झालेलं आहे। आरोग्य यंत्रणेचं मात्र या सगळ्या प्रकरणी दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय आणि राधानगरीच्या जंगलात हे गर्भलिंग तपासणी करणारं रॅकेट उघड झालंय। म्हैसाळ प्रकरणावरती अद्याप पडदा पडलेला नाहीये आणि त्यातच आता कोल्हापुरात देखील गर्भलिंग तपासणीचा पर्दाफाश झालेला पाहायला मिळतोय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, याबाबत माहिती देतात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे। ज्ञानेश्वर, नेमकं काय प्रकरण आहे आणि किती जणांना अटक करण्यात आली आहे? याबाबत माहिती देतो आपला प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे। ज्ञानेश्वर, नेमकं काय प्रकरण उघड झालंय हे? तांत्रिक कारणामुळे ज्ञानेश्वरशी संपर्क होऊ शकत नाहीये, पण म्हैसाळ पाठोपाठ कोल्हापुरातही गर्भलिंग तपासणीचा पर्दाफाश इथे झालेला आहे। म्हैसाळमध्ये डॉक्टर खिद्रापुरे यांनी तब्बल 19 भ्रूणांची हत्या केल्याचं समोर आलं होतं। या प्रकरणी अद्याप चौकशी सुरू आहे। या प्रकरणावर पडदा देखील पडलेला नाही आणि तोच आता कोल्हापुरात गर्भलिंग तपासणीचा पर्दाफाश झालेला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे जातोय आपण। ज्ञानेश्वर, काय नेमकं प्रकरण समोर आलंय हे काय सांगशील? तन्मय, कोल्हापुरातही गर्भलिंग चाचणी होत असल्याचा प्रकार जे आहे ते आता उघडकीला आलेला आहे। राधानगरी तालुक्यातल्या एका जंगलामध्ये ही गर्भलिंग तपासणी होत होती। एका गोठ्यामध्ये गर्भलिंग मशीन ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी ही तपासणी केली जात असल्याची माहिती जी आता पुढे आलेली, त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे। या अगोदर कागल तालुक्यामध्ये असाच प्रकार घडला होता। रोडे नावाच्या डॉक्टरला या संदर्भातली कागल पोलिसांनी अटक केली होती। त्याच्याकडूनही याबाबतची तपासणी सुरू आहे। अद्याप ठाव ठिकाणा पोलिसांना या नेमका मशीनचा आणि ते जंगलातले नेमकी यंत्रणा काय होती त्याचं लागलेलं नाही। मात्र त्या संपूर्ण प्रकाराने आरोग्य यंत्रणा जी हादरून गेलेली या संपूर्ण प्रकाराचा तपास सध्या सुरू आहे। तन्मय, याबाबत किती डॉक्टर ह्याच्यात समाविष्ट आहेत आणि काय यांच्याबाबत काही माहिती मिळाली आहे का? तन्मय, या संदर्भातली एक चेनच कार्यरत आहे। जंगलामध्ये जे आहे ते लपून हा प्रकार केला जात होता। 5-5 किलोमीटरला प्रत्येक टप्प्यावरती एक व्यक्ती असायची। ती व्यक्ती त्या पेशंटला त्या बाईला घेऊन पुढे जात होती आणि 5 किलोमीटर नंतर ती पाठीमागे येत होती। त्यामुळे त्या जे व्यक्तींची एक साखळी आहे, पहिल्या व्यक्तीला शेवटपर्यंत ती पेशंट कुठपर्यंत जात होता याची काहीच माहिती नाही। अशा पद्धतीने ही साखळी काम करत असल्याचं पुढे आले आणि त्या अनुषंगाने सध्या तपास सुरू आहे। त्यांनी नक्कीच धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। तर मोठं रॅकेट हे राधानगरीच्या जंगलात गर्भलिंग तपासणी करणारं रॅकेट आता उघड झालेलं आहे आणि म्हैसाळ पाठोपाठच कोल्हापुरातही गर्भलिंग चाचणीचा पर्दाफाश या ठिकाणी करण्यात आलाय। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहताय, गर्भलिंग तपासणी प्रकरणी एकाला कोल्हापुरातून अटक करण्यात आली आणि अद्याप या सगळ्या प्रकरणी किती डॉक्टर समाविष्ट असतील या सगळ्या रॅकेटमध्ये हे अजून उघड होणं बाकी आहे।